मित्रो, नमस्कार. गेल्या वेळी लोकशाही बरोबर संबंधात मी बोलत होतो त्यावेळी असं म्हटलेलं होतं, की आपण लोकशाहीचं स्वरूप यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येतोय. तर त्या स्वरूपाच्या संदर्भात आपण या प्रेझेंटेशनमध्ये माहिती घेणार आहोत. थोडंसं त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. लोकशाहीचं स्वरूप समजावून घ्यायचं झालं, तर आपल्याला त्या 3 पद्धतीतून समजावून घेता येईल. एक सामाजिक लोकशाही, आर्थिक लोकशाही आणि राजकीय लोकशाही असं तिचं सर्वसाधारणपणे स्वरूप आढळेल. हे तिन्ही घटक एकमेकांशी संबंधित असतात हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचा सुटा विचार करता येत नाही. कारण तसं केलं तर गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकशाही यशस्वी होण्यासाठी या तिन्हीचा एकत्रित विचार आपण करूया. आलं ना लक्षात? ठीक आहे. जास्त लक्षात येण्यासाठी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संदर्भात काय बोलतात ते पाहूया. म्हणजे हे स्पष्ट होईल. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एक सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायला हवं. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा मूलाधार नसेल, तर ती अधिक काळ टिकून राहू शकणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवन मार्ग आहे. या संदर्भात डॉक्टर आंबेडकरांचा आणखीन एक विचार लक्षात घेऊया. 25 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेत ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते, त्यावेळी त्यांनी असं म्हटलंय, "इन पॉलिटिक्स वी विल हॅव अ इक्वालिटी अँड इन सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी विल हॅव इनइक्वालिटी." संविधान सभेमध्ये 25 नोव्हेंबरला संविधानावर जी चर्चा झाली, संविधान स्वीकारलं जाणार होतं, त्यावेळी भाषण करताना हे शेवटचं भाषण आंबेडकरांचं, त्यांनी ज्या काही शेवटी सूचना केलेल्या आहेत, धोके व्यक्त केलेले आहेत, त्या धोक्यांच्यापैकी हा एक धोका ते यामध्ये स्पष्ट करतात. ते पुढे असं म्हणतात, "हाऊ लाँग शॅल वी कंटिन्यू टू डिने इक्वालिटी इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ? इफ यू कंटिन्यू टू डिने इट फॉर लाँग, we will do so only by putting our political democracy in peril." मित्रांनो, यावरून राजकीय लोकशाही टिकवण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक पातळीवर असमानता दूर करावी लागेल असा त्याचा अर्थ होता. तर ती लोकशाही टिकून राहावी, अन्यथा तिचा अंत जवळ आला असं समजावं लागेल. याकडे आपल्याला आणि एक जबाबदार नागरिक म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही. थोडंसं आता या स्वरूपांच्या विषयी मला बोलायचं आहे. एक म्हणजे आपल्याला सामाजिक लोकशाहीच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा समजावून घेतलं पाहिजे. आंबेडकरांनी म्हटले त्या संदर्भामध्ये. आणि त्या संदर्भात आपण काय केलेलं आहे? भारताच्या संविधानामध्ये प्रामुख्यानं सामाजिक लोकशाहीच्या संदर्भात विचार केला. समाजामध्ये एकी कशी राहील? समाजामध्ये बंधुभावाचं वातावरण कशा पद्धतीनं राहील? समाजामधील आपापसामध्ये मतभेद असलेले ते कमी कशा पद्धतीनं होईल? ह्या सगळ्यांचा विचार मूलभूत अधिकारांच्या मध्ये केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल, की समतेच्या अधिकारामध्ये वंश, रंग, लिंग, भाषा अशा वेगवेगळ्या कुठल्याही पद्धतीनं भारतातील नागरिकांच्यामध्ये भेदाभेद करता येणार नाही, अशा स्वरूपाची तरतूद केलेली आहे. म्हणजे सामाजिक समता निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून भारताचं संविधान खूप जागरूक आहे. मी तर असं म्हणेल, की मूलभूत अधिकारांचा जो बेसिस आहे, तात्विक आधार आहे, तो डॉक्टर आंबेडकरांच्या या 2 अवतरणांच्या मध्ये स्पष्ट झालेला आहे. आणि त्यामुळं आपल्याला सामाजिक लोकशाही जर सिद्ध करायची असेल, तर भारतीय संविधानानं घालून दिलेली जी मूल्यव्यवस्था आहे, त्या मूल्यव्यवस्थेकडे लक्ष द्यावं लागणार आहे. आपल्याला असं दिसून येईल, की आपण आर्थिक लोकशाहीच्या विषयी विचार करतो. आर्थिक लोकशाही विचार करताना आपल्याला प्रामुख्यानं भारतामधील संघराज्य व्यवस्थेचा विचार करावा लागतो. तेही आपल्याला संविधानामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. अनेक ठिकाणी या संवैधानिक तरतुदी असलेल्या दिसून येतील. त्याचे जे डिटेल्स आहेत ते आपण आपल्या लेसन्समध्ये पाहणार आहोत, कारण तो आजच्या पूर्ण सविस्तरपणे बोलण्याचा विषय नाहीये. परंतु आपल्याला असं दिसून येईल, की संघराज्य पद्धतीमध्ये केंद्राकडे काही अधिकार आहेत, राज्यांच्याकडे काही अधिकार आहेत. केंद्राने जे आर्थिक अधिकार आहेत, त्याच्यातून काही समजा टॅक्सेस लावलेले आहेत, निधी, तर त्या टॅक्सेसचं गोळा करण्याचं काम
राज्य करतात आणि तो पैसा केंद्राकडे जातो. आणि केंद्र त्यापैकी काही हिस्सा राज्यांना त्यांच्या विकासासाठी देतं. राज्य आपल्या पद्धतीनं स्वतंत्र असे काही टॅक्सेस वगैरे लावतात, त्यांचे अधिकार देणार आहे. म्हणजे संविधानाच्या 7व्या अनुसूचीमध्ये जे सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे, त्याला आधारभूत मानून या स्वरूपानं हे केलेलं असतं. आर्थिक लोकशाहीचा मूलाधार जो आहे तो असा आहे की कल्याणकारी राज्य. कल्याणकारी राज्य हे जर स्थापन करायचं असेल, तर कल्याण सर्वसामान्य माणसाचं व्हावं त्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केलेला आहे. मी या ठिकाणी असं सांगेन किंवा आपल्याही लक्षात येईल, की महात्मा गांधीजींनी एकदा असं विचारलेलं होतं, की देशाची धोरणं ठरवताना आपण काय करावं? गांधीजींनी ताबडतोब उत्तर दिलेलं होतं, की देशाची धोरणं ठरवताना देशामधला जो सगळ्यात शेवटच्या स्तरातला शेवटचा माणूस आहे, त्याच्याकडे पहा आणि तुमच्या धोरणाच्या अंमलबजावणीत त्याच्या चेहऱ्यावर जर हास्य उमटत असेल, तर ते धोरण ठरवा. आणि याचाच अर्थ असा आहे, की जास्तीत जास्त कल्याण सर्वोदयाचं तत्वज्ञान म्हणजे समाजातल्या शेवटच्या माणसाचं कल्याण ज्यामध्ये साधलं जाईल, अशा स्वरूपाची आर्थिक लोकशाही आपल्याला अपेक्षित आहे. राजकीय लोकशाही तर आपण पाहतोयच. आपल्याकडे राजकीय लोकशाही आहे. आपल्याला मताचा अधिकार आहे. एक मत, एक मूल्य या पद्धतीनं आपण त्याच्याकडे पाहतो. हा अधिकार संविधानानं आपल्याला दिलेला आहे. आपण काही पुढे गेल्यानंतर त्या अधिकाराच्या संदर्भात डिटेल्समध्ये चर्चा करू. कारण आपल्याला सगळ्यांना 18 वर्षे ज्यांची वयाची पूर्ण झालेत आणि जे भारताचे नागरिक आहेत, त्यांना मताचा अधिकार मिळालेला आहे. आपण आपले लोकप्रतिनिधी निवडतो. ते लोकप्रतिनिधी आपल्या वतीनं आपल्या देशाचा कारभार करतात. ही राजकीय लोकशाही आहे. म्हणून सामाजिक लोकशाही, आर्थिक लोकशाही, राजकीय लोकशाही म्हणजे हे तिन्हीचा आपल्याला एकत्रित विचार केला पाहिजे. फक्त देशात लोकशाही आहे म्हणून चालणार नाही किंवा आम्हाला फक्त सामाजिक लोकशाही असे म्हणून चालणार नाही. हे जे स्वरूप आहे, लोकशाहीचं हे स्वरूप सांगितलेलं आहे. कन्सेप्ट एकच आहे. लोकशाही हीच कन्सेप्ट आहे. पण त्याच्यातले हे 3 जे भाग आहेत, ते 3 भाग स्वतंत्रपणे याच्यासाठी आपण विचार करतोय, की याच्यामधून आपणाला एकसंघपणे लोकशाही आणि सदृढ लोकशाहीपर्यंत पोहोचता येईल, की ज्या लोकशाहीचा उद्देश आहे, ज्या लोकांच्या बळावर आपण ही लोकशाही चालवतो, त्या लोकशाहीचं अंतिम कल्याण. आणि म्हणूनच आपणाला असं दिसून येईल, की यासाठी आपणाला हे स्वरूप समजावून घ्यायचं होतं. त्याच्याविषयी आपण काही माहिती मी आपल्यासमोर ठेवलेली आहे. खरं तर 10 किंवा 12 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हे सगळे डिटेल्स देता येत नाहीत. म्हणून मित्रांनो, याच्या संदर्भात जे जे लिटरेचर अवेलेबल आहे, ते आपण पहा, सवडीनं पहा, परंतु ते पहा. कारण ते पाहिल्यानंतर आपल्याला भारतीय लोकशाहीचं स्वरूप, अंतरंग लक्षात येतील. आणि म्हणून मी या एकंदरीत लोकशाहीच्या स्वरूपाच्या संदर्भातली चर्चा या ठिकाणी थांबतोय. वेळ संपत आलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी थांबतो. या विषयापुरतं एवढंच. पुढच्या भागात भेटूयात. एका नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईन. लोकशाहीच्या संदर्भातलाच विषय असेल, संविधानाच्या संदर्भातला विषय असेल किंवा आपल्याला असं दिसून येईल की कॉन्स्टिट्यूशनमध्ये फंडामेंटल राईट्स आहेत, फंडामेंटल ड्युटीज आहेत, या संदर्भातही असेल. यापैकी एखादा विषय घेऊन आणखीन भेटायला येईन. त्यावेळी भेटूया आणि एकंदरीत आपल्या चर्चेचा आनंद घेऊया. धन्यवाद.